नो एंट्रीतून आलेल्या तरुणीला वाहतूक पोलिसांनी थांबवण्याचा राग अनावर झाल्याने तिने थेट वाहतूक पोलिसांच्याच दुचाकीला लाथ मारली आहे। त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। सायंकाळी 5:30च्या सुमारास फर्ग्युसन रोडवर घडलेल्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली होती। तिच्या या रुद्रावतारामुळे वाहतूक पोलिसांची दुचाकी रस्त्यावर पडली, तिचे इंडिकेटर तुटलंय, हँडलही बेंड झालाय। वाहतूक पोलिसांसोबत सुरू असलेल्या या वादाचे पर्यावसन तरुणीकडून अर्वाच्य भाषेत संवाद साधण्यापर्यंत गेल्याची माहिती जमलेल्या बघांनी दिली आहे। ही जी मुलगी जी आता तुम्ही बघितली, तुम्ही जे रेकॉर्डिंग जी केलं, ती मुलगी नो एंट्रीहून आली होती। इथे इन्स्पेक्टर लाड साहेब आणि त्यांच्यावर कॉन्स्टेबल उभे होते। त्यांनी त्या मुलीला नो एंट्रीहून आलं म्हणून पकडलं। तिला विचारलं की ही नो एंट्री आहे, तुम्हाला याचा दंड पडले म्हणून। त्यांनी अगोदर त्या पोलिसांबरोबर उद्मटसारखी बोलली, सांगितलं की खाली बोर्ड आहे का मला तुम्ही सांगा वगैरे। साहेब म्हणले की तुम्ही खाली गाडी इथं लावा आणि खाली बोर्ड बघून या आहे की नाही म्हणून, पण तुम्ही लायसन दाखवा म्हणून। त्या मुलीने त्यांना लायसन दिलं। साहेबांनी लायसन घेतलं, सांगितलं 100 रुपये भरा दंड आणि लायसन्स घेऊन जा म्हणून। ती म्हणली मी 100 रुपये दंड भरणार नाही, काय दंड भरणार नाही म्हणून। मग साहेब म्हणले ठीक आहे, तुमचं लायसन्स जप्त करतो मी म्हणून साहेबांनी कोर्टातून घेऊन जा म्हणून। त्यांनी पूर्णच्या पूर्ण पावती बनवली। पावती बनवल्यानंतर ते म्हणले सही करा पावतीवरती म्हणून। ती म्हणली मी पावतीवर सही करणार नाही आणि मी तुम्हाला 100 रुपये पण देणार नाही। आणि खूप उर्मट आणि खूप सारे शब्द वापरले वाईट, म्हणजे ते सांगतो काय झालं म्हणून पुढे। त्याच्यामुळे काय झालं, ती म्हणली मी सही करणार नाही। सही करण्यामुळे पोलिसांनी त्यांची जी साईड बॅग असती त्याच्यामध्ये ते सगळे पावती पुस्तक वगैरे बंद केलं, लॉक केलं आणि आपल्या ट्रॅफिकच्या ड्युटीला परत लागले। तिकडेच उभी होती, कारण का तिने पोलीस आपल्याला लक्ष देत नाहीत हे समजून पोलिसांवरती शिवीगाळ केलाच आणि गाडीला लाथ मारली आणि गाडी ढकलून पाडली। पाडल्यानंतर गाडीतून पेट्रोल पण बाहेर सगळं पडलं। मग पोलिसांनी बोलू आणलं, त्यांचं लक्ष नव्हतं। मग पोलिसांनी बोलू आलं आणि पोलिसांनी गाडी उचलली परत। तिचा अजूनही उर्मटपणा मला गेला नाही, कारण लेडी कॉन्स्टेबल तिला पकडल्यानंतरही देखील ती पोलिसांबरोबर जायला तयार नव्हती। छोट्या फायनान्स कंपनीची मालक असलेली 35 वर्षांची तरुणी आणि वाहतूक पोलिसात झालेला हा सामना फर्ग्युसन रोडवर चर्चेचा विषय ठरलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यद, पुणे प्लस।